तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेकडून 1 दिवसांचं वेतन पूरग्रस्तांना दिलं जाणार। मत्स्योदरी देवी संस्थांच्या वतीनंही 1 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा। लातूरमधील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती। तिरोडा गोंदियातील बाजार समितीत अल्पमुदतीच्या धान विक्रीस सुरुवात। शासनाच्या निर्देशानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात धान खरेदी केंद्र सुरू करणं अपेक्षित। मात्र यंदाही वेळेवर धान खरेदी केंद्र सुरू होणार की नाही तिढा कायम। ऊसाच्या प्रति टन मागे 15 रुपये कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाला लातूरमधील शेतकऱ्यांचा विरोध। शेतकऱ्यांच्या एका खिशातून काढून दुसऱ्या खिशाला मदत करायची असा सरकारचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आरोप। साताऱ्याच्या कराडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 52व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जसराज पाटील यांच्या उपस्थितीत समारंभ संपन्न। बुलढाण्यातील ग्रामीण आणि अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांमुळे बसेसची यंत्रणेत सतत बिघाड। त्यामुळे महिन्याभरात एसटीला 3.5 लाखांचा फटका, तर एसटीच्या 40 फेऱ्या रद्द। गोंदिया जिल्ह्याला साथीच्या आजारांचा विळखा। डासजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ। जिल्ह्यात मलेरियाच्या 181हून अधिक रुग्णांची नोंद। धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। मात्र पंचनामे करण्यास प्रशासनाची टाळाटाळ। शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त। तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणीच्या नाथरा गावात गोदावरीच्या पुरानं शेती पिकांचं प्रचंड नुकसान। शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात। दिवाळी दसरा साजरा कसा करावा, शेतकऱ्यांचा सवाल। वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका। जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात 5 ते 6 वेळा अतिवृष्टी। खरीप हंगामातील 793 गावांची पैसेवारी 47च्या आत।